मुलाने आईला घरापासून 500 किलोमीटर दूर नेले आणि चालत्या ट्रेनमध्ये आईला झोपवून तिथे सोडून आला. आणि जेव्हा तो आपल्या घराची जमीन विकून परत आला तेव्हा त्याला असे सरप्राईज मिळाले की त्याने तो थक्कच झाला. अगं आई, तुला एकदा सांगून समजत नाही का? मला इथे राहून माझे आयुष्य बर्बाद करायचे नाही. तुला काय वाटते की मी इथेच राहून आयुष्यभर सडत राहू? मी या छोट्याशा गावात जागेत राहून आपले आयुष्य बर्बाद करू इच्छित नाही. माझे खूप मोठमोठे स्वप्न आहेत. ते पूर्ण करण्यासाठी मला बाहेर जावेच लागेल. अनिल आपल्या आईला हे सर्व सांगत असताना स्वतःचे सामान पॅक करत होता. पण त्याची आई दुर्गाताई सतत त्याच्या हातातून त्याची बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या सतत आपल्या मुलांना सांगत होत्या की बाळा, तुझ्याशिवाय माझे कोण आहे? जेव्हा तुझ्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हापासून तूच तर माझा एकुलता एक आधार आहे. जर तूच मला सोडून गेलास तर मी कोणाच्या आधारावर जगू? माझा थोडा तरी विचार कर. परंतु त्याचा मुलगा घर सोडून जाण्यावर ठाम होता. खूप प्रयत्न करूनसुद्धा दुर्गाताई आपल्या मुलाला घरातून बाहेर जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्यांनी त्याला असे सुद्धा समजावले होते की प्रत्येक जण दुसऱ्या शहरात जाऊनच यशस्वी होतो असे नाही. तू आपल्या शहरात राहूनसुद्धा यशस्वी होऊ शकतोस. पुढे त्या अशासुद्धा म्हणाल्या, तुला जर माझे ऐकायचे नसेल तर तू मलासुद्धा बरोबर घेऊन चल. त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, दुसऱ्या शहरात अजून माझ्या राहण्याचा ठिकाणा नाही आहे तरच मी तुला कुठेच घेऊन जाऊ. आता फक्त माझ्या नोकरीची बोलणी झाली आहे. अजूनपर्यंत मला नोकरी लागलेली नाही आहे. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मी तेच तर सांगत आहे बाळा तुला. तुझी नोकरी अजून पक्की झालेली नाही तरच तू तिकडे का जात आहेस? तुझी नोकरी तर पक्की होऊ दे, मग मी तुला आवडणार नाही. त्यावर अनिल म्हणाला, या शहरात आहेत काय 2-4 नोकऱ्या, त्यापेक्षा मी तिथे जाऊनही नोकरी मिळाली नाही तर दुसरी नोकरी शोधेल. आई, काही झालेले तरी मला तिकडे जाऊनच नोकरी करायची आहे. असे बोलून त्याने दुर्गाताईचा हात झटकला आणि आपली बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. त्यांच्या मागे दुर्गाताई रडत त्याच्याकडे पाहत होत्या. परंतु त्याच्या मुलाने एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही. त्या मागून ओरडत होत्या, बाळा, मला सोडून जाऊ नकोस. तुझ्या विना मी मरून जाईल. त्यानंतर त्या दरवाजातच कितीतरी तास बसून रडत होत्या. परंतु त्यांचा मुलगा परत आला नाही. कितीतरी तास तिथेच बसल्यानंतर काही विचार करून त्यांनी आपले अश्रू पुसले आणि त्या घरात गेल्या आणि आपल्या मुलाला फोन लावून म्हणाला, बाळा, तू सुखरूप पोहोचलास का तिकडे? बाळा, मला तुझी खूप आठवण येते. त्यावर त्यांचा मुलगा समोरून म्हणाला, आई, काही दिवसांची गोष्ट आहे. हळूहळू तुला या सुद्धा एकटीला राहण्याची सवय पडेल आणि मी अगदी ठीकठाक आहे. एकदम सुखरूप पोहोचलो आहे. तू तुझी काळजी घे. एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. आता पूर्ण दिवस दुर्गाताई अशाच बसून फक्त आपल्या मुलांचा विचार करत असायच्या. त्यांच्या आयुष्यात दुसरे काहीच नव्हते. त्यांचा मुलगा आता दुसऱ्या शहरात राहत होता आणि त्या बेचारा त्यांच्या बरोबर फोनवर बोलून खुश राहत होत्या. दिवस असे निघून जात होते. एक दिवस दुर्गाताईने आपल्या मुलाला फोन लावला आणि त्याला म्हणाल्या, बाळा, तू एक काम कर. तू इथे येऊन मलासुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल. आणि राहिली गोष्ट पैशाची तर मी इथे गावाकडे असलेली थोडीफार जमिनी विकते आणि त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशातून तू शहरात घर घे आणि तुझी नोकरी कर. त्यामुळे मला एकटीलासुद्धा राहावे लागणार नाही. सुरुवातीला तर त्याचा मुलगा नकार देत होता. परंतु त्यानंतर त्याने काही विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे आई, तू एवढेच म्हणत असशील तर मी पुढच्या रविवारी घरी येतो. मग मी विचार करतो जमीन आणि घराचे काय करायचे आहे. पुढच्या रविवारी त्यांचा मुलगा अनिल घरी आला आणि 1-2 दलाला बरोबर त्याने बोलणे केले. त्यानंतर तो दुर्गाताईला म्हणाला, आई, आपण खूपच लवकर आपली प्रॉपर्टी विकत आहोत म्हणून एवढा खास भाव मिळत नाही आहे. पण ह्या 2 प्रॉपर्टीची किंमत लवकर विकूनसुद्धा जेवढी जास्त मिळवता येईल तेवढी आपण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रॉपर्टी डीलरबरोबर बोलणे केले आहे. तो उद्याच पार्टीला घेऊन येईल आणि पुढच्या रविवारपर्यंत सर्व कागदपत्रे तयार करून पैसे आपल्या हातात येतील. आज तो प्रॉपर्टी डीलर काही कारणाने आपल्यासोबत त्या क्लायंटला घेऊन आला नव्हता म्हणून त्याने प्रॉपर्टी पाहिली नाही. पण सोमवारी तर अनिलला आपल्या नोकरीवर जायचे होते म्हणून त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून सांगितले होते की तुम्ही घरी जा. माझ्या घरी माझी आई आहे. ती तुम्हाला आमचे शेत दाखवेल. सोमवारी तो प्रॉपर्टी डीलर आल्याबरोबर दुर्गाताईंनी त्याला आपले शेत दाखवले. पण त्याला घराविषयी काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे प्रॉपर्टी डीलर फक्त शेत पाहून निघून गेला. पुढच्या रविवारी जेव्हा अनिल आला होता तेव्हा तो 1-2 दिवसाची सुट्टी घेऊन आला होता. त्याने घरी येण्या अगोदरच त्या प्रॉपर्टी डीलर बरोबर बोलणे करून ॲग्रीमेंटचे सर्व पेपर बनवायला सांगितले होते. त्यामुळे ज्या दिवशी अनिल घरी आला त्या दिवशी प्रॉपर्टी डीलरसुद्धा घरी आला आणि त्याने सर्व पेपर अनिलला दाखवले. तेव्हा अनिल म्हणाला, अरे, हे तर फक्त शेताचेच पेपर आहेत. मी तर तुम्हाला सर्व पेपर तयार करायला सांगितले होते ना. त्यावर तो प्रॉपर्टी डीलर म्हणाला, मी
तुमच्या दोन्ही शेतांचे कागदपत्र बनवले आहेत. तुमची शेती रस्त्याच्या बाजूला नाही, तरी मी तुम्हाला चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर अनिल म्हणाला, हो बरोबर आहे तुमचे, परंतु मी तुम्हाला या घराचे कागदसुद्धा बनवायला सांगितले होते ना. त्यावर तो माणूस म्हणाला, हे तर मी विसरूनच गेलो, पण ठीक आहे. मी तर असे ऐकले आहे की काही दिवसांमध्ये इकडे आजूबाजूला काही कंपन्या येत आहेत. तुमच्या घराला आता चांगली किंमत मिळणार नाही, परंतु पुढच्या काळात नक्कीच तुमच्या घराला चांगली किंमत मिळेल. हे ऐकून अनिल खुश झाला. त्याने जमिनीचा व्यवहार करून पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन तो निघणारच होता, परंतु त्याने विचार केला, जर आईला इथेच ठेवले तर पुन्हा येऊन मला हे घर विकता येणार नाही. त्यापेक्षा आपण तिला बरोबरच घेऊन जाऊया. म्हणून तो आईला म्हणाला, आई तू तुझी बॅग भर, आता आपल्याकडे पैसे आले आहेत, त्यामुळे मी तुला बरोबर घेऊन जात आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून दुर्गाताईला खूपच आनंद झाला. त्यांनी मोठ्या आनंदाने आपली बॅग भरली आणि दोघेही दुसऱ्या शहरात अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. घरापासून टॅक्सी पकडून ते रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले आणि मग पुढे रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांनी मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. आता ट्रेन चालू झाली होती. खिडकीच्या बाजूला बसून दुर्गादेवी मोठ्या आनंदाने बाहेरचे दृश्य पाहत होत्या. त्या मनातून खूपच खुश झाल्या होत्या. आज त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले होते, कारण त्यांना असेच वाटत होते की आपल्या मुलाने आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जावे किंवा मुलाने आपल्याबरोबरच गावी राहावे. आणि आज त्यांचा मुलगा त्यांना बरोबर घेऊन जात होता. तेव्हा त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले, जेव्हा त्यांचे लग्न मदनरावाबरोबर झाले होते. तेव्हा त्या अशात त्यांच्याबरोबर आपले घरदार सोडून मदनरावाबरोबर संसार थाटण्यासाठी नव्या ठिकाणी जात होत्या. त्याचप्रमाणे आज त्या सर्व काही सोडून आपल्या मुलाबरोबर नवीन शहरामध्ये नवीन घरात राहण्यासाठी जात होत्या. अनिल आपल्या आईकडे पाहतो तर त्याला समजते की आई बाहेरील दृश्य पाहून त्यांचा आनंद घेत आहे. तिला झोप येत नाही, म्हणून तो पैशाची बॅग आपल्या डोक्याखाली घेऊन अप्पर बर्थवर जाऊन झोपी जातो. काही तासाने तो उठून पाहतो तर त्याची आई जागीच असते. म्हणून तो म्हणतो, आई आता तरी आराम कर. तेव्हा दुर्गाताई म्हणतात, बाळा अजून खूप प्रवास करायचा आहे, मला झोप आली की मी झोपेन. त्यावर अनिल म्हणतो, आई थोडी पाठ तर टेकव, त्याने तुला आराम मिळेल. अशीच किती वेळ बसून राहणार आहेस तू? तेव्हा दुर्गाताई म्हणतात, ठीक आहे बाळा, तू बोलतोस आहेस तर थोडा वेळ आराम करते. तेव्हा दुर्गाताई एक छोटीशी बॅग आपल्या डोक्याखाली घेतात आणि आराम करू लागतात. तेवढ्यात त्यांना डोळा कधी लागतो ते समजतच नाही, कारण आजपर्यंत त्या एकट्या राहत होत्या, त्यात सतत मुलांचा विचार, त्यामुळे त्यांना सुखाची झोपच लागत नव्हती. पण आज त्यांचे मन सुखावले होते, त्यामुळे त्या शांतपणे झोपी गेल्या होत्या. मग काही वेळाने अनिलने आपल्या आईच्या कानाजवळ जाऊन तिला हळूवार आवाजात आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या उठल्या नाही. तेव्हा अनिलची खात्री झाली की आपली आई गाढ झोपी गेली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत अनिलने आपल्या सर्व बॅगा घेतल्या. आईची बॅग तिच्या बाजूलाच ठेवली आणि पुढच्या स्टेशनवर जशी ट्रेन थांबली तिथे तो आपल्या आईला गाडीतच झोपवून स्वतः मात्र ट्रेनमधून खाली उतरला. आता ट्रेन तिथून चालू होऊन पुढच्या प्रवासाला निघाली, पण तरीही दुर्गाताई झोपल्याच होत्या. काही तासांनी त्यांना जाग आली. तेव्हा त्या आपल्या मुलाला अनिलला शोधू लागल्या. तो कुठेही दिसत नाही असे त्यांच्या लक्षात आल्यावर तो लढू लागल्या. त्यांच्या रडण्याने त्यांच्यासोबत प्रवास करणारे आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या रडण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, माझा मुलगा माझ्यासोबत प्रवास करत होता, त्याला तुम्ही कुठे पाहिले आहे का? माझा मुलगा कुठे गेला? आता त्याची आणि माझी भेट कशी होणार? तेव्हा त्यातील काही प्रवासी म्हणू लागले की तो काहीतरी घेण्यासाठी स्टेशनवर उतरला असणार आणि गाडी सुटल्यामुळे तिथेच राहिला असेल. तर काही म्हणू लागले तो मुद्दाम उतरला असेल. सर्वांनाच त्याची दया येत होती, पण प्रत्येकजण वेगवेगळे बोलत होता. तेवढ्यातच तिकीट तपासण्यासाठी TC तिथे आला. एवढी गर्दी पाहून तो म्हणाला, इथे काय झाले आहे? तेव्हा एकाने सांगितले की ह्या काकीनं बरोबर त्यांचा मुलगा प्रवास करत होता, पण तो आता अचानक कुठे उतरला की कोणत्या स्टेशनवर खालीच राहिला ते माहिती नाही. तेव्हा तो TC म्हणाला, तुम्ही उगाचच तर्कवितर्क लावून त्यांना त्रास देऊ नका. ज्यांना त्यांची मदत करायची आहे त्यांनीच इथे थांबा, नाही तर उगाचच इथे गर्दी करू नका. TCने असे म्हटल्याबरोबर अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी कमी झाली आणि लोक आपापल्या जागेवर जाऊन बसले. पण काही लोक अजूनही तिथे दुर्गाताईच्या बाजूला होते. तो
टीसीसुद्धा दुर्गाताईच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला, काकी तुमच्याकडे तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर आहे का? कदाचित तो एखाद्या स्टेशनवर उतरला असेल आणि ट्रेन सुटली असेल. असे झाले असेल तर मी तुम्हाला पुढच्या स्टेशनवर उतरून स्टेशन मास्तरांना सांगेन, म्हणजे तुमचा मुलगा तिथे येईल तुम्हाला घेऊन. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, किंवा कुठे लिहून ठेवला असेल तर मला द्या. तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, माझ्या मुलाचा नंबर मला माहिती नाही. पण एवढ्यात त्यांना आठवले की आपल्या मुलाचा मोबाईल नंबर आपण बॅगमध्ये लिहून ठेवला आहे. खरं तर दुर्गाताईकडे मोबाईल फोन होता, पण त्यांचा मुलगा तो फोनसुद्धा घेऊन गेला होता. म्हणून त्यांनी लगेचच आपल्या बॅगमध्ये कागदावर लिहिलेला त्यांचा मुलाचा मोबाईल नंबर त्या टीसीच्या हातात दिला. त्याने लगेचच त्यांच्या मुलाला अनिलला फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. 1-2 रिंग वाजल्यानंतर अनिलने लगेच फोन उचलला. तेव्हा तो टीसी म्हणाला, माझे बोलणे अनिल बरोबर होत आहे का? समोरून अनिल म्हणाला, हो मीच अनिल बोलत आहे. तुम्ही कोण बोलत आहात? त्यावर तो टीसी म्हणाला, मी अमुक एक ट्रेनचा तिकीट कलेक्टर बोलत आहे. तुम्ही तुमच्या आईबरोबर बोला. असे बोलून त्याने फोन दुर्गाताईकडे गेला. तेव्हा दुर्गाताई रडतच म्हणा, या बाळा तू कुठे आहेस? आपल्या आईचा आवाज ऐकताच अनिलने फोन कट केला. तेव्हा तो टीसी पुन्हा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागला, पण आता त्याचा फोन बंद येत होता. हे सर्व पाहून तिथे उपस्थित लोकांना काहीसे विचित्र वाटू लागले, पण ते सर्वजण समजून गेले की यांचा मुलगा जाणून-बुजून यांना इथे सोडून गेला आहे. आता त्यांच्या मुलाचा फोन लागत नव्हता, म्हणून टीसी म्हणाला, याचा अर्थ तुमचा मुलगा तुम्हाला जाणून-बुजून इथे सोडून गेला आहे. तेव्हा दुर्गाताई म्हणू लागल्या, नाही, माझा मुलगा असे नाही करू शकत. तो स्वतःच मला इकडे घेऊन आला होता आणि म्हणाला होता की आपण दुसऱ्या शहरात जाऊया. मग तो मला असे अर्ध्या रस्त्यात का सोडून जाईल? आम्ही घरदार सर्व सोडून इकडे दुसऱ्या शहरात राहायला जात आहोत. तेव्हा त्यातील एका मुलाने हे बोलणे ऐकले आणि तो दुर्गाताईंना म्हणाला, घरदार सोडून चालला आहे म्हणजे? त्यावर दुर्गाताई म्हणाल्या की आम्ही आमची जमीन विकली आहे आणि त्या जमिनीतून मिळालेले पैसे घेऊन आम्ही इकडे नवीन घर घेऊन तिकडेच राहणार आहोत, जिथे माझा मुलगा नोकरी करत आहे. जिथे आपण पोट भरण्यासाठी पैसे कमावतो तेच तर आपले खरे घर असते ना. म्हणूनच आम्ही आमची शेती विकली होती का तर तिकडे जाऊन घर घेऊन तिथेच राहू म्हणून तर माझा मुलगा मला सोबत घेऊन निघाला होता. दुर्गाताईचे हे बोलणे ऐकून सर्व लोक समजून गेले होते की यांच्या मुलाने यांना धोका देऊन जाऊन-बुजून तो यांच्याबरोबर असे वागला आहे. आता ते लोकसुद्धा काय करणार होते? ते म्हणू लागले की तुम्ही म्हणत होता ना की तुमचा मुलगा मुंबईमध्ये राहतो, मग मुंबई आली की आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही इथेच उतरा. काही जण म्हणून लागले की मुंबई किती मोठी आहे, मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात त्या आपल्या मुलाला कशा शोधतील? त्याला शोधण्याच्या नादात या स्वतःच हरवून जातील. मग तिथेच उपस्थित सर्व लोकांनी आपसात चर्चा केली आणि एक निर्णय घेण्यात आला की दुर्गाताईंना त्यांच्या गावी परत जायला हवे. त्यांचे म्हणणे असे होते की त्यांचा मुलगा जर त्यांना शोधत असेल तर तो नक्कीच त्यांना शोधत गावी येईल. तेव्हा त्यातील काही लोक म्हणू लागले की तुमच्याकडे तुमचे घर आहे का? तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो शेती विकली आहे, परंतु घर तर अजून आमचेच आहे. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला, जर तुमचा मुलगा पैशाचा लालची असेल तर तो ते घर विकण्यासाठी सुद्धा नक्कीच एक ना एक दिवस येईल. कदाचित त्याला घर विकायचे असेल म्हणूनच त्याने तुम्हाला एवढ्या दूरवर आणून सोडले असेल. आता त्यांनी त्यांच्या घरीच जावे हे निश्चित झाले होते, परंतु त्या एकट्या एवढ्या दूरचा प्रवास कसा करणार होत्या? त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत त्यांना मध्ये कुठे ट्रेन बदलण्याची वेळ आली तर त्यांना जमेल का? असे विविध प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभे राहिले. तेव्हा प्रत्येकजण विचार करू लागला की यांना एवढ्या लांबून आता परत तरी कोण घेऊन जाणार? कारण प्रत्येकाला आपापली कामे होती आणि आजच्या या धावपळीच्या आयुष्यात कोण कोणासाठी वेळ काढणार? पण म्हणतात ना, आजसुद्धा या मतलबी जगामध्ये काही लोक असे आहेत की ते दुसऱ्याच्या उपयोगी येतात. असाच एक माणूस दुर्गाताईला म्हणाला, आम्ही सुद्धा मुंबईला जात आहोत. मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून देऊ, पण आपण मुंबईला पोहोचल्यानंतर लगेचच तुमची ट्रेन असणे गरजेचे आहे, कारण माझ्यासोबत माझी बायको आहे आणि तिची तब्येत काही ठीक नाही आहे, म्हणून मला जास्त वेळ तिथे थांबता येणार नाही. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मुंबई हे खूप मोठे शहर आहे ना, त्यामुळे तिथे खूप साऱ्या ट्रेन असतील. तिथे जर चुकून मी दुसऱ्या ट्रेनमध्ये बसले आणि
कुठल्या दुसऱ्या ठिकाणी गेली तर आणि सर्व काही झाले तरी मी जाणार तरी कशी, कारण माझ्याकडे एक फुटकी कवडीसुद्धा नाही. तेव्हा त्यातीलच एक माणूस 100 रुपये काढून दुर्गाताईंना देत म्हणाला, आता माझ्याकडे तर एवढेच पैसे आहेत. तेव्हा दुर्गाताई ते पैसे घेण्यासाठी नकार देऊ लागल्या. त्यावर तो माणूस म्हणाला, अडचणीच्या काळात दुसऱ्याला मदत करणे चांगलेच असते. तुम्ही हे पैसे ठेवा, कमी आहेत पण तुम्हाला उपयोगी पडतील. त्याने समजावल्यानंतर दुर्गाताईने ते पैसे घेतले. मग तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण कोणी 100 रुपये तर कोणी 200 रुपये दुर्गाताईंना देऊ लागला. अशा प्रकारे दुर्गाताईकडे आता 1,500 रुपये ते 2,000 रुपये जमले होते. तेवढ्या पैशामध्ये आता त्या आरामात आपल्या घरी पोहोचू शकत होत्या. या सर्व गडबडीमध्ये मुंबई कधी आली कोणाला समजलेच नाही. तेव्हा तो मुलगा दुर्गाताईला म्हणाला, काकी आता मुंबई आली आहे, आपण येथे उतरूया. ते मुंबईला उतरल्यानंतर त्या मुलाने चौकशी केली तेव्हा समजले की 1 तासाने दुर्गाताईच्या गावी जाणारी ट्रेन आहे. तेव्हा त्या मुलाने आपल्या आजारी बायकोला आणि दुर्गाताईंना तिथे बसायला सांगितले आणि तो त्यांच्यासाठी काही खाण्याच्या गोष्टी आणण्यासाठी गेला. त्याने आणलेला खाऊ दुर्गाताईंना आणि आपल्या बायकोला दिला. मग तो दुर्गाताईंना म्हणाला, काकी थोड्याच वेळात ट्रेन येईल, तुम्ही सांभाळून प्रवास करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवासामध्ये कुणालाही तुमच्यासोबत जे काही घडले आहे त्याविषयी काहीही सांगू नका, कारण या जगात सर्वच माणसे चांगली नसतात असे नाही. तुमच्या मजबुरीचा कोणी फायदा घ्यायला नको, म्हणूनच थोडी हिंमत दाखवा, मग तुम्ही आरामात तुमच्या घरी पोहोचाल. आणि अजून एक गोष्ट, ज्यांची मुले नसतात ते लोक जगत नाहीत का? मग तो म्हणाला, काकी ट्रेन यायला अजून 30 मिनिटे बाकी आहे. तुम्हाला वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचे असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता. प्रवास करून दुर्गाताईचं सुद्धा अंग भरून आले होते, म्हणून त्या वेटिंग रूममध्ये गेल्या, छानपैकी आंघोळ केली आणि पुन्हा तो मुलगा आणि त्यांची बायको बसली होती त्या बाकड्यावर येऊन बसल्या. मग त्या मुलाने त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवला. तेवढ्यातच ट्रेन आली. मग जनरल डब्याच्या त्या गर्दीमध्ये दुर्गाताई सामील झाल्या. पण गर्दी एवढी होती की त्या ट्रेनच्या डब्यामध्ये तर चढल्या पण त्यांना बसायला जागा मिळाली नाही. याचे उभे राहण्याचे सुद्धा एवढे वय नव्हते, परंतु त्या कशा तरी उभ्याने प्रवास करू लागल्या. काही स्टेशन पुढे गेल्यानंतर त्यांना बसायला जागा मिळाली. त्यांच्या मनात सतत विचार चालू होते. एवढ्यातच त्यांना आठवले की ज्या मुलाने आपल्याला ट्रेनमध्ये बसवले त्यांनी आपल्याला फोन करायला सांगितला आहे. म्हणून त्यांनी समोरच बसलेल्या मुलाकडे फोन मागितला आणि त्या मुलाने लिहून दिलेल्या नंबरवर फोन केला आणि त्याला सांगितले की बाळा, मला बसायला जागा मिळाली आहे. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही निश्चित होऊन प्रवास करा. तुमच्या घरी पोहोचलात की पुन्हा एकदा मला फोन करा. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, हो बाळा, नक्कीच, तू तुझ्या बायकोची काळजी घे. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. मग त्या विचार करू लागल्या, एवढ्या धावपळीच्या आयुष्यात या मुलासारखी सुद्धा मदत करणारी देवासारखी माणसे मिळतात तेव्हा आपल्याला किती आधार वाटतो. जर त्याने आपल्याला मदत केली नसती तर आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये कुठे गेलो असतो, कोणाकडे आश्रय मागितला असता. पण आता त्या विचार करू लागला की आपल्याला रडून चालणार नाही. जेव्हा आपल्या नवऱ्याचे निधन झाले होते तेव्हा ते दुःख विसरून सुद्धा आपण कणखर मनाने आयुष्य जगत आलो आहे. तसेच आपले मन कणखर करून आपल्याला पुढचे आयुष्य जगायला हवे. कारण तेव्हा माझ्या सासरकडील सर्वांनीच माझी साथ सोडली होती, पण मी माझ्या मुलाला त्याचा प्रत्येक हक्क मिळवून दिला होता. त्यांच्यासाठी घरसुद्धा घेतले होते. आता आपल्याला तसेच काहीसे करावे लागेल. त्यावेळी मी माझ्या मुलासाठी एवढे सर्व करू शकली, मग आता मी माझ्यासाठी का करू शकत नाही? नक्कीच करू शकते. देवाने जर एवढे आयुष्य दिले आहे तर ते विनाकारण मी बर्बाद का करू? हाच विचार करत दुर्गाताई आपल्या गावाच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्या. तिथे उतरल्यानंतर त्यांना कोणीतरी अडचण आली नाही, कारण स्टेशनपासून घरी जाण्याचा रस्ता त्यांना चांगलाच माहिती होता. त्या आता आपल्या घरी पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांची शेजारीण त्यांना विचारू लागली, दुर्गा काकी, काय झाले? तुम्ही तर तुमच्या मुलाबरोबर त्यांच्यासोबत दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेला होतात ना? तुम्ही जाताना म्हणत होतात ना की आता परत येणार नाही? तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो, असे मी म्हणाले होते, पण मी आता परत आले आहे आणि मी आता इथेच राहणार आहे. त्यांच्या शेजारी राहणारी विद्या त्यांची मैत्रीणसुद्धा होती, म्हणून तिला मागच्या वेळेस अनिल येऊन गेला होता की गोष्टसुद्धा माहीत होती. त्यावेळेस विद्या दुर्गाताईंना म्हणाली होती, तू मुलाच्या बोलण्यात येऊन शेती विकू नकोस. परंतु दुर्गाताईंनी आपल्या मैत्रिणीचे न ऐकता आपल्या मुलाची एकूण जमीन विकली होती आणि त्याची शिक्षा आता त्यांना भोगावी लागत होती. पुढे असे काही होईल याची पुसटशी शंका त्यांच्या मैत्रिणीला आली होती. तीच शंका आज खरी ठरताना दिसत होती. दुर्गाताई आता आपल्या घरात जाऊन त्यांनी आपल्या मैत्रिणीच्या तोंडावरचा दरवाजा
बंद करून घेतला होता. तेव्हा विद्याने विचार केला, आता हिच्याबरोबर बोलण्यापेक्षा आपण संध्याकाळी येऊन हिच्याबरोबर बोलू या. संध्याकाळ झाल्यानंतर विद्या दुर्गाताईंच्या घरी गेली. दुर्गाताईंनी दरवाजा उघडून तिला घरामध्ये घेतले. दुर्गाताईंना पाहताच विद्या समजून गेली होती की त्या खूप परेशान आहेत, म्हणून ती दुर्गाताईंच्या बाजूला जाऊन बसून प्रेमाने विचारू लागली, दुर्गा, काय झाले आहे? तू एवढी परेशान का वाटत आहेस? सर्व काही ठीक आहे ना? तुझा मुलगा तुला बरोबर घेऊन शहरात गेला होता ना? तो तुला इथेच ठेवणार असे सांगून गेला होता. मग तू अचानक परत कशी काय आलीस? आणि ती सुद्धा एकटीच. सर्व काही ठीक आहे ना? तू मला काहींशी परेशान वाटत आहेस. काय झाले आहे दुर्गा? मला सांग. मी तुझ्या बहिणीस प्रेमाने आहे ना? विद्याने एवढ्या प्रेमाने विचारल्याबरोबर दुर्गाताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना राहावले नाही आणि शेवटी त्या स्वतःला रोखू शकल्या नाही आणि त्यांनी पटकन विद्याला मिठी मारली आणि जोराने रडू लागल्या. मी असा काय गुन्हा केला आहे म्हणून माझा मुलगा माझ्याबरोबर असा वागला? असे त्या रडतच बोलत होत्या. तेव्हा विद्याने त्यांना कसे तरी शांत केले आणि म्हणाली, नक्की काय झाले आहे ते मला नीट सांगशील का? तेव्हा दुर्गाताईंनी तिला सर्व घटनाक्रम सांगितला. मी मुलांबरोबर दुसऱ्या शहरात जात होती, परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. अर्ध्या रस्त्यातच तो मला सोडून गायब झाला. जेव्हा त्याला फोन केला तेव्हा त्याने फोनसुद्धा कट केला आणि नंतर त्याने त्याचा फोन बंद करून ठेवला. या सर्व गोष्टी ऐकून विद्याला तर धक्काच बसला. एखादा मुलगा आपल्या आईबरोबर असा कसा वागू शकतो? मग विद्याने आपल्या मुलाला आवाज देऊन दुर्गाताईच्या घरात बोलावून घेतले आणि त्याला दुर्गाताईच्या मुलाला म्हणजेच अनिलला फोन करण्यास सांगितले. त्याने फोन तर केला, परंतु अनिलने त्याचा फोन उचलला नाही. कदाचित त्याचा नंबर त्याच्याकडे सेव्ह असेल म्हणून तिच्या मुलाने दुसऱ्या नंबरवरून फोन केला, तर अनिलने तो फोन लगेच उचलला. तेव्हा विद्या म्हणाली, बाळा, मी विद्या काकी बोलत आहे. मला दुर्गाबरोबर बोलायचे आहे. आता ती इथे राहत नाही, ती तुझ्याबरोबर राहते, पण मला तिची खूप आठवण येत होती, म्हणून मी विचार केला की फोनवर तिच्याबरोबर थोडा वेळ बोलून घ्यावे. थोडे माझे दुर्गाबरोबर बोलणे करून दे ना. विद्याचे असे बोलणे ऐकून अनिल घाबरला आणि तो, आई आता आपल्या बाजूला नाही काकी, मी नंतर तुमची आई बरोबर बोलणे करून देतो असे सांगू लागला. कारण त्याला काय माहिती नव्हते की त्याची आई घरी पोहोचली आहे. त्याला तर असेच वाटत होते की त्याची आई रस्त्यावर कुठेतरी भटकत असेल, म्हणून त्याने असे कारण सांगून वेळ काढण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्या काहीतरी पुढे बोलेल म्हणून लगेचच दुर्गाताईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर अनिलने फोन ठेवला आणि तो नंबर ब्लॉक लिस्ट केला, जेणेकरून त्या नंबरवरून पुन्हा फोन यायला नको आणि आपण आईबरोबर असे वागलो आहे हे विद्या काकींना समजायला नको असे त्याला वाटत होते. परंतु सत्य तर अगोदरच त्यांना समजले होते. तर फोनवर दुर्गाताईंनी आपल्या मुलाचा आवाज ऐकला म्हणून त्या पुन्हा भावूक झाल्या आणि रडू लागल्या. कारण काहीही झाले तरी ते आईचे हृदय होते. पण यावेळी मात्र विद्याने दुर्गाताईंना समजावले, तू तुझ्या मुलासाठी काय केले नाहीस, त्यांच्यासाठीच तर तू सर्व काही केले आहेस. तरीही तो तुझ्याबरोबर असा वागला. जेव्हा तू या गावात आलीस तेव्हा तुझ्याकडे काय होते? तुझ्याकडे काहीच नव्हते, तर एक लहानसे शेत होते, ज्याच्या भरोश्यावर तू इथे आलीस आणि तुझ्या मेहनतीने तू स्वतःचे घर खरेदी केलेस. तू त्याच्यावर थांबली नाहीस, तर त्याच मेहनतीने अजून एक शेत विकत घेतलेस. का? तर तुझे उत्पन्न वाढावे आणि आपल्या मुलाने चांगले शिकावे, त्याला सर्व गोष्टी मिळाव्यात. तू एवढे करू शकतेस. तुझ्यात काय बुद्धीची कमी आहे का? एवढे बोलून विद्या हसू लागली. तेव्हा दुर्गाताईच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य फुलले. त्या म्हणू लागल्या, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता फक्त मला विचार माझा करावा लागेल. त्याच दिवसापासून त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. घरात आता जास्त काही वस्तू नव्हत्या, कारण त्यांनी जाताना काही वस्तू विकल्या होत्या, तर काही शेजाऱ्यांना दिल्या होत्या. ज्या शेजाऱ्यांनी दिल्या होत्या त्या वस्तू तर त्यांनी परत घेतल्या, पण ज्या विकल्या होत्या त्या त्यांना पुन्हा खरेदी कराव्या लागणार होत्या. त्यासाठी पैशाची आवश्यकता होती आणि पैसे मिळवण्यासाठी काम करणेही गरजेचे होते. पण आता ह्या वयात त्या कोणते काम करणार होत्या? तेव्हा विद्या म्हणाली, तू अगोदर जे काम करत होतीस तेच काम कर. अगं, आजच्या जमान्यात कोणी माणूस स्वतः काम करत नाही. प्रत्येकजण दुसऱ्यांकडून कामे करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुर्गाताईंना सुद्धा विद्याचे बोलणे पटले, म्हणून त्यांनी आपले जुने काम पुन्हा सुरू केले. त्यांनी दुसऱ्यांचे शेत कसण्यासाठी घेतले. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या आणि त्यामध्ये त्यांना चांगलाच पैसा मिळाला. ज्याचे शेत होते त्यांच्याबरोबर बोलणी करून वर्षाकाठी त्यांना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे त्याला देऊनसुद्धा दुर्गाताईंकडे आता पैसे शिल्लक राहिले होते. यामध्ये त्यांना दिवसेंदिवस खूपच फायदा होत गेला. त्या स्वतः शेतात कष्ट करत नव्हत्या, परंतु ज्या लोकांकडून त्या
हे काम करून घेत होत्या त्या लोकांची मजुरीसुद्धा त्या वेळेच्या वेळी देत होत्या. त्यामुळे त्यांच्या शेतावर काम करण्यासाठी लोक स्वतःहून तयार होत होती. हळूहळू त्यांनी स्वतःचे एक शेत खरेदी केले, कारण आता त्यांच्याकडे स्वतःचे असे शेत शिल्लक राहिले नव्हते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना आता पहिल्यासारखे आपल्या मुलासाठी वगैरे पैसे कमवायचे नव्हते. म्हणून स्वतःचे शेत घेतल्यानंतर त्या शेतामध्ये जे लोक काम करण्यासाठी येत त्यांना त्या जास्तीचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्या आपल्या पैशातून करू लागल्या. एवढे चांगले काम करत असताना सुद्धा म्हणतात ना, देव परीक्षा घेत असतो. असेच काहींचे झाले. आणि एक वेळ पीक हातात येण्याच्या वेळेतच खूप पाऊस आला आणि त्यांचे सर्व पीक वाया गेले. त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्या वर्षी त्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक होते, ते पैसेसुद्धा संपून गेले, कारण शेतात काम करणाऱ्या माणसाची मजुरी तर त्यांना द्यावीच लागली होती. पण लगेचच त्यांच्या पुढच्या वर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये एक अशा प्रकारचे पीक लावले, तसे पीक गावातील इतर कोणीही आपल्या शेतामध्ये पिकवले नव्हते. त्यामुळे त्या पिकाला बाजारातून चांगली मागणी आली आणि त्यांना हे पीक घेण्यासाठी काही ठिकाणाहून उधार पैसेसुद्धा घ्यावे लागले होते. खरं तर हे पीक घेताना त्यांना खूपच टेन्शन आले होते की आपण हे सर्व करत आहोत, परंतु आपल्याला यामध्ये यश येईल का? परंतु म्हणतात ना की देव आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला नक्कीच देते. त्याचीच प्रचिती आज दुर्गाताईंनासुद्धा आली होती, कारण पावसाने नुकसान होऊनसुद्धा दुर्गाताई मागे हटल्या नव्हत्या. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवली होती. त्यांचे फळ आज त्यांना मिळाले. हळूहळू त्यांची परिस्थिती आता बदलली होती. आता देवाची त्यांच्यावर एवढी कृपा झाली होती की त्यांच्यावर धन वर्षाव होत होता. अशातच एक दिवस तोच प्रॉपर्टी डीलर एक पार्टीला घेऊन दुर्गाताईंच्या घरी दाखवण्यासाठी आला. पण त्यावेळी दुर्गाताई घरात नव्हत्या. त्या प्रॉपर्टी डीलरला पाहताच त्या समजून गेल्या की हा एक घर विकण्यासाठी आला असेल. म्हणून दुर्गाताईंनी लगेचच आपल्या शेजाऱ्यांना जाऊन सांगितले की त्यांनी चौकशी केली तर त्याला सांगा की हे घर बंदच असते. कधीतरी या घरातील माणसे येतात आणि जातात, पण जास्त दिवस हे घर बंदच होत असते. जेव्हा त्या प्रॉपर्टी डीलरने आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी दुर्गाताईने सांगितल्याप्रमाणे त्याला सांगितले. तेव्हा तो हसतच म्हणाला, त्याचे येणे जाणे ठीक आहे, पण तुम्ही हे घर बळकावण्याचा विचारसुद्धा करू नका, कारण हे घर मी आता विकत आहे. असे बोलून तो पार्टीला ते घर दाखवून निघून गेला. तेव्हा त्याच्याबरोबर चांगले बोलून शेजाऱ्यांनी त्या प्रॉपर्टी डीलरचा नंबर घेतला आणि त्यांना म्हणाले की इथे कोणी आलं की आम्ही तुम्हाला फोन करून सांगू. त्या प्रॉपर्टी डीलरने हसतच त्यांना स्वतःचा नंबर दिला आणि म्हणाला, कोणाची जमीन विकायची असेल तर मला सांगा. मग शेजाऱ्यांनी बोलण्यातच त्याला विचारले की हे घर तर अनिलचे आहे, मग तो कधी येणार आहे? अनिल कधी येणार आहे हे त्यांनी त्यांच्याकडून विचारून घेतले. आता दुर्गाताई अनिलच्या स्वागताची तयारी करू लागल्या, कारण दुर्गाताईंना अनिलला चांगलीच अद्दल घडवायची होती. म्हणून त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली होती की माझ्या मुलाने मला धोका देऊन जमीन विकली आहे आणि मला दूरवर नेऊन त्याने सोडली होती. दुर्गाताईंनी तक्रार दिल्यानंतर पोलीससुद्धा अनिल येण्याची वाट पाहू लागली होती. त्यांच्या गावाशेजारील जमिनीवर एक सरकारी कंपनी येणार होती, त्यामुळे तिथल्याच जमिनीचे भाव खूप वाढले होते. ही गोष्ट अनिलला समजली होती. त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळणार या लालसेपोटी अनिल घर विकण्यासाठी आला होता. त्याने आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये त्याला असे वाटले की दरवाजाला कुलूप नाही. याचा अर्थ प्रॉपर्टी डीलर पार्टीला घेऊन आतमध्ये बसला असेल. परंतु जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा समोरील व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याच्यासमोर त्याची आई दुर्गाताई होत्या, जिला त्याने खूप दूरवर ट्रेनमध्ये झोपलेल्या अवस्थेत सोडले होते. तीच त्याची आई आज त्याच्यासमोर उभी होती. आता त्याला काही समजत नव्हते. तो काही बोलणार किंवा पुढे काही करणार. तेवढ्यातच तिथे पोलीस पोहोचले. तेव्हा दुर्गाताई पोलिसांना म्हणाल्या, हा बघा माझा नालायक मुलगा, याने अगोदर माझी जमीन विकली आणि आता हे घर विकण्यासाठी आला आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर काही वेळ थांबा, प्रॉपर्टी डीलरसुद्धा येईल. तेवढ्यातच प्रॉपर्टी डीलरसुद्धा तिथे येऊन पोहोचला, कारण शेजारच्या विद्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून सांगितले होते की अनिल इकडे आला आहे. त्यामुळे तो सुद्धा लगबगीने तिथे येऊन पोहोचला होता. त्याला वाटत होते की आता एकदाच अनिल बरोबर बोलून डील फायनल करूया. पण घरात पोहोचल्यानंतर अनिलच्या आईला आणि पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला. तेवढ्यातच एका पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय रे, इथं का आला आहेस? तेव्हा तो म्हणाला, साहेब मी हे घर विकण्यासाठी आलो आहे, मी फक्त एक प्रॉपर्टी डीलर आहे. त्यावर पोलीस म्हणाला, अच्छा
मग हे घर कोणाचे आहे? हे घर तर अनिल साहेबांचे आहे, बाकी मला काही माहिती नाही. तेव्हा त्या पोलिसांचे त्यांच्या खांद्यावरचा हात काढून त्यांची मानेवर पकडत म्हणाला, तू त्या पेपरवर सही कोणाची होती ते पाहिले नव्हतेस का? तेव्हा आपली मान वाचवत प्रॉपर्टी डीलर म्हणाला, साहेब त्या पेपरवर सही आई साहेबांचीच होती, परंतु माझे बोलणे तर अनिल साहेबांबरोबर झाले होते, त्याचे एवढेच बोलणे पुरेसे होते. दुर्गाताई लगेच म्हणाल्या, मी घराच्या पेपरवर सही केलेली नाही आणि हा माझा नालायक मुलगा माझ्याबरोबर असे वागणार आहे असे मला माहीत असते तर मी जमिनीच्या पेपरवर सुद्धा सही केली नसती. हा माझी फसवणूक करत आहे. मग पोलीस अनिलला विचारू लागले की तू तुझ्या आईच्या संमतीशिवाय हे घर कसे काय विकू शकत होतास? तेव्हा तो सुरुवातीला नाही साहेब, मी घर नव्हतो विकत, मी फक्त घराची किंमत काढण्यासाठी याला घरी बोलावून घेतले होते असे बोलू लागला. परंतु त्याच्या बाजूलाच उभा असणाऱ्या एका पोलिसांनी त्याच्या एक कानशिलात मारली. तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला, साहेब मी पैशाच्या लालसेमध्ये येऊन आईची खोटी सही करून हे घर विकणार होतो. हे वाक्य बोलताच पोलिसांनी त्यांना अटक केली. जेव्हा अनिलला पोलीस घेऊन जाऊ लागले तेव्हा तो आई आई असे ओरडू लागला. आई हे बघ ना, पोलीस मला तुझ्या समोरच घेऊन जात आहेत आणि तू काहीच बोलत नाहीस, तू फक्त तमाशा पाहत आहेस. आई कोण आई तुझी? जेव्हा आईला ट्रेनमध्ये झोपवून तिला धोका देऊन तू निघून गेलास तेव्हा ती तुझी आई नव्हती का? जेव्हा मी फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू फोन बंद करून ठेवलास किंवा फोन कट करायचास तेव्हा तू कुठे होती तुझी आई? पैशाची लालची तू तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. हे जे काही होते ते सर्व तुझेच तर होते. मी मेल्यानंतर या सर्व गोष्टी तुझ्याच नावावर होणार होत्या, त्यांच्यावर फक्त तुझाच हक्क राहणार होता ना? पण नाही, सर्व काही तुला अगोदरच हवे होते. तू एवढा लालची आहेस की तू मला मारायला सुद्धा कमी केली नाही नसतीस किंवा तू मला कोणाला विकली सुद्धा असतीस. जेव्हा मी रडत होती तेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू माझ्याकडे तोंड फिरवून निघून गेलास. तेव्हा माझे अश्रू तुला दिसले नाहीत, मग आता तुझे अश्रू मला कसे दिसतील? दुर्गाताई म्हणाल्या, साहेब याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. तेव्हा पोलीस त्यांच्यासह त्या प्रॉपर्टी डीलरला सुद्धा घेऊन गेले, कारण तो सुद्धा यामध्ये सामील होता. त्यानेच अनिलला सांगितले होते की साहेब तुम्ही कसेही करून तुमच्या आईची सही करा, बाकी सर्व गोष्टी मी करतो. पोलिसांनी आता त्या दोघांनाही जेलमध्ये टाकले होते, पण प्रॉपर्टी डीलरने माफी मागून साहेब मी पुन्हा असे कोणाबरोबरही करणार नाही असे वचन देऊन काही पैसे भरून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र अनिल आपल्या आईला धोका दिल्यामुळे जेलमध्येच राहिला. त्याने जेलमध्ये असताना कितीतरी वेळा आपल्या आईची माफी मागितली, परंतु दुर्गाताईंनी त्याला माफ केले नाही. त्यांनी त्यांच्या कर्माची शिक्षा त्याला दिली. दुर्गाताई आता सुखा समाधानाने आयुष्य जगत आहेत. आपल्या मुलाची कमी त्यांना नक्कीच जाणवत आहे, परंतु तरीही त्यांनी आपल्या मुलाला कधीही माफ केले नाही. त्यांच्या शेतावर जे कष्ट, शिक्षणाचा खर्च दुर्गाताई उचलत होत्या, आता तीच मुले पुढे मोठी होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहेत. भले ती त्या कष्टकऱ्यांची मुले असतील, पण त्यांच्यावर त्यांनी जे उपकार केले त्या दुर्गाताईंनी ती मुले विसरलेली नाहीत. म्हणून अशी असंख्य मुले आज दुर्गाताईंना स्वतःची आई समजतात. त्यामुळे आई अशी साथ घालणारी कितीतरी मुले दुर्गाताईंना मिळाली. पण अनिलने आपल्याच वाईट कर्माने आई नावाचे शस्त्र कायमचे गमावले. मित्र आणि मैत्रिणींनो, दुर्गाताईंनी शेवटपर्यंत अनिलला माफ केले नाही. हा त्यांचा निर्णय योग्य होता का? याविषयी आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.